या प्रकारे आज मी दम बिर्याणी बनवणार आहे। नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आता आषाढ महिना चालू झालेला आहे, म्हणून मी आज खास अशी बिर्याणी बनवणार आहे, दम बिर्याणी बनवणार आहे। तर त्यासाठी मी इथे हा अखंड बासमती तांदूळ घेतलेला आहे। तर हा स्वच्छ धुवून आपल्याला अर्धा तास ठेवायचा आहे। तर मी आता हा सुरुवातीला स्वच्छ धुवून घेणार आहे। आता हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि हा अर्धा तास आपल्याला तसाच ठेवून द्यायचा आहे। त्यासाठी अर्धा किलो चिकन घेतलेला आहे आणि ते 3 ते 4 पाण्यात मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। इथे 2 मोठे कांदे घेतलेले आहेत। आता हे आपल्याला उभे चिरायचे आहेत। या प्रकारे असे पातळ आपल्याला चिरून घ्यायचे आहेत। हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे तेलामध्ये। छान गुलाबी करून घ्यायचा आहे। हे आलं लसूण घेतलेलं आहे, ते आपल्याला मिक्सरमध्ये किंवा पाट्यावर ठेचून घ्यायचा आहे। या प्रकारे आपल्याला हा कांदा गुलाबी करून घ्यायचा आहे। मी पूर्ण असा निथळून त्याचं तेल काढलेलं आहे, हे पाहू शकता तुम्ही। एका आपल्याला वाटीत हे काढून घ्यायचं आहे। यातला थोडासा कांदा आपल्याला बाजूला ठेवायचा आहे। चिकन मॅरिनेट करण्यासाठी हा तळलेला कांदा घ्यायचा आहे। 1 वाटी फेटलेलं दही घ्यायचंय। त्यामध्ये हळद टाकायची अर्धा चमचा। चिकन बिर्याणी मसाला जो आहे त्याचं छोटं पॅकेट पूर्ण मी यामध्ये टाकलेलं आहे आणि थोडंसं लाल तिखट पण टाकायचं आहे। थोडंसं जास्त लालवालं पण थोडंसं अर्धा चमचा मी टाकणार आहे आणि थोडासा चिमूटभर गरम मसाला। या हिरव्या मिरच्या आहेत, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे, जे आपण ठेचून घेतलेलं होतं। त्यामध्ये हा पुदिना घालायचा आहे, कोथिंबीर पण घालायची आहे। 1 चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। मी इथे 3 चमचे मीठ टाकलेलं आहे। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं मिक्स करून झाल्यानंतर ते सर्व चिकनमध्ये आपल्याला टाकायचं आहे। यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे, निदान 2 पळ्या तरी घालायचं आहे। हे मी तेल कांदा तळलेलं जे उरलेलं तेल आहे ते घातलेलं आहे। हे सर्व आता परत मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स करून झाल्यानंतर या चिकनला हे सर्व लावून घ्यायचं आहे आणि 2 तास आपल्याला याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे। तांदूळ शिजण्यासाठी मी इथे 1.5 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे, 1 चमचा। चवीनुसार मीठ घालायचं आहे, इथे छोटे 2 चमचे मीठ घालणार आहे। थोडासा दालचिनीचा तुकडा आणि 4 ते 5 लवंगा यामध्ये टाकायच्या आहेत। थोडासा कापलेला पुदिना। छान अशी उकळी आलेली आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला हा धुतलेला जो तांदूळ आहे तो घालून द्यायचा आहे। पूर्ण शिजवून नाही घ्यायचा आहे तो।
एकदा हलवून देऊया. गॅस आता बंद करायचा आहे. हा सर्व तांदूळ आपल्याला यामधून निथळून घ्यायचा आहे. यामध्ये 3 पळ्या मी तेल घालणार आहे. आता यामध्ये हे मॅरिनेट केलेलं चिकन आपल्याला टाकून घ्यायचं आहे. गॅस बारीक करायचा आहे. आता हे सर्व असं हलवून सगळ्या बाजूनी पसरवून घ्यायचं आहे. हे पाहू शकता तुम्ही. आता यावर आपल्याला भाताचा लेयर द्यायचा आहे. हा जो तांदूळ जो आहे तो आपल्याला अर्धवट असा शिजवून घ्यायचा आहे, कारण अर्धा हा दम दिल्यानंतर तो वाफेवर छान असा शिजतो. तर आता हा जो भात आहे तो मी आता त्याचा आता लेयर देणार आहे. या प्रकारे सर्व बाजूने आपल्याला हा पसरवून घ्यायचा आहे एकसारखा. थोडासा कांदा आपल्याला यावर पसरवून घ्यायचा आहे. त्यावर पुन्हा लेयर द्यायचा आहे एक. थोडंसं तांदळाचं पाणी घालायचं आहे, जे आपण गाळून घेतलेलं होतं ते. त्यावर आता घट्ट बसणारं जे झाकण आहे ते ठेवायचं आहे. लोखंडी तवा ठेवून घ्यायचा आहे. गॅस हा बारीक करायचा आहे आणि त्या तव्यावर आपल्याला ही हंडी अशी ठेवून द्यायची आहे आणि 15 मिनिट ते 20 मिनिट आपल्याला ही बिर्याणी शिजण्यासाठी लागणार आहे. तोपर्यंत याचं झाकण आपल्याला बिलकुलही काढायचं नाही. जर कडेने वाफ जात असेल तर कणिक जे असतं ते आपण याला सर्व बाजूने असं लावून घेऊ शकतो. पण माझं हे झाकण एकदम पॅक आहे म्हणून मी लावणार नाही. तुमचं जर हवा अशी वाफ बाहेर जात असेल तर तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. इथे 20 मिनिट झालेले आहेत आणि आता यावर आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे. व त्यानंतर हे केशर घालायचं आहे. एक मिनिट झाकण ठेवून द्यायचे. आता यावर कांदा घालायचा आहे. हा थोडासा पुदिना, बारीक चिरलेली कोथिंबीर, इथे ही आपली दम बिर्याणी तयार झालेली आहे. हे पाहू शकता तुम्ही. एकदम छान असा कलर आलेला आहे. हे पाहू शकता. 20 मिनिटातच ही दम बिर्याणी तयार होते.
करून पहा नक्की एकदा. हळू काढायची आहे, नाहीतर जरा थोडीशी खाली सांडू शकते ती. पहा एकदम छान अशी झालेली आहे ही बिर्याणी आपली. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका.